हॅलो स्टुडंट, वेलकम इन PLPC फिजिक्स बाय गाडे सर. आज आपण पाहणार आहोत 11th मधील मेजरमेंट या टॉपिकवर या चॅप्टरमधील सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट, तो म्हणजे प्रोपागेशन ऑफ एरर इन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी प्रोपागेशन ऑफ एरर इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आणि त्यावर काही न्यूमेरिकल्स. या पॉईंटवर कंपल्सरी एक का होईना प्रश्न हा नीट या परीक्षामध्ये असतो. ठीक आहे, तर आज आपण बघूया महत्त्वपूर्ण पॉईंट, तो म्हणजे प्रोपागेशन ऑफ एरर किंवा प्रोपागेशन इन एरर इन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये प्रोपागेट होणं म्हणजे काय. ठीक आहे, ज्यावेळेस ॲडिशन करतो आपण, ज्यावेळेस सबस्ट्रॅक्शन करतो, त्यावेळेस तो एरर समोर ॲड होतो की सबस्ट्रॅक्ट होतो हे बघणं. ठीक आहे, तर प्रोपागेशन ऑफ एररमध्ये बघा आपण काय सांगू शकतो. समजा ए ही एक क्वांटिटी आहे. ठीक आहे, ज्यामध्ये त्याची ट्रू व्हॅल्यू आहे ए आणि ज्याच्यामध्ये एरर आहे डेल्टा ए. बी एक व्हॅल्यू आहे ज्याची ट्रू व्हॅल्यू आहे बी आणि ज्यामध्ये एरर आहे डेल्टा बी. ठीक आहे, अशा प्रकारे. आता जर का समजा आपण ए आणि बी यांची काय केली ॲडिशन. ठीक आहे, तर मग त्या ठिकाणी यांच्यामध्ये नेमकं एरर किती येतो हे आपल्याला यांच्या ॲडिशनमुळे एरर किती येतो. ठीक आहे, समजा या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला एक नवीन क्वांटिटी भेटली, फॉर एक्झाम्पल आर. ठीक आहे, ए आणि बीचे ॲडिशन केल्यामुळं या आरमध्ये एरर किती येतो हे आपल्याला जर काढायचं असेल, या आरमधला पर्सेंटेज एरर जर आपल्याला काढायचा असेल तर तो आपण कसा काढू शकतो. ठीक आहे, तर आता मग या आरमध्ये एरर कसा येणार. सो हे बघा, समजा यामध्ये आपण जर पाहिलं की ए डॅश ही कोणती व्हॅल्यू आहे ट्रू व्हॅल्यू, डेल्टा ए कोण आहे एरर इन ए, त्यानंतर बी डॅश ट्रू व्हॅल्यू ऑफ बी हा समजा ए आणि डेल्टा बी म्हणजे एरर इन बी आर. ठीक आहे, रिझल्टंट म्हणू आपण, रिझल्टंट ऑफ ए प्लस बी आणि डेल्टा आर म्हणजे एरर इन रिझल्टंट, एरर इन रिझल्टंट. ठीक आहे, एरर इन रिझल्टंट. हा रिझल्टंट येतो कसा, तर हा रिझल्टंट जर आपण पाहिलं, ठीक आहे, हा एरर रिझल्टंटमध्ये एरर कसा येतो त्याची कॅल्क्युलेशन कसं होतं, तर तो जो एरर आहे डेल्टा आर बरोबर काय लिहितो आपण, तर ए प्लस बी. आणि एरर कसा लिहिणार, तर एरर नेहमी ॲड होतो, एरर नेहमी ॲड होतो. एरर मीन्स मिस्टेक अँड दॅट विल बी द ॲडेड. ठीक आहे, नेहमी ॲड होतो म्हणून एरर कसा येणार आहे. सो एरर इन रिझल्टंट इज इक्वल टू डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे या ठिकाणी एरर काय झाला ॲड झाला, लक्षात घ्या. मग तुम्ही सबस्ट्रॅक्शन करा अथवा, ठीक आहे, आपण जर समजा असं जरी केलं असतं सबस्ट्रॅक्शन ए मायनस बी, ठीक आहे, तरी पण एरर मात्र नेहमी काय झाला असता ॲडच झाला असता, लक्षात घ्या. आपण सबस्ट्रॅक्शन जरी केलं तरी एरर काय होतो ॲड होतो. ठीक आहे, आणि ॲडिशन जरी केलं तरी एरर काय होतो ॲड होतो, कारण एरर हा कधी पण सबट्रॅक्ट होत नाही तर तो ॲड होतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या दुकानदाराने एखाद्याला समजा 1 किलो साखरामध्ये पावशेर साखर कमी दिली आणि त्याच्या लक्षात आलं अरे आपण एक्झामला पावशेर साखर कमी दिली, मग तो दुसऱ्याला पावशेर शिल्लक देऊन त्याचा एरर कमी होईल का, नाही होणार. वास्तविक पाहता सुरुवातीला जो एरर घडला आणि नंतर जो एरर घडला म्हणजे पावशेर कमी दिली आणि पावशेर जास्त दिली, दोन्ही ठिकाणी काय झालं एरर, म्हणजे त्याची चूक ही वाढली, म्हणजे एरर वाढला की कमी झाला वाढला. एखाद्या व्यक्तीने समजा एखाद्या त्या ठिकाणी समजा एखादी टॅक्सी आहे, त्या टॅक्सीमध्ये एक पॅसेंजर चालला आहे, त्याला समजा पुण्याला जायचं आहे, तर त्या टॅक्सीवाल्यानं पुण्याच्या अलीकडे त्या व्यक्तीला सोडलं, त्याला तर पुण्यात उतरायचं होतं पण ह्याने त्याला अलीकडे सोडलं, एरर आला. म्हणजे लक्षात आलं अरे याला पुण्यात सोडायचं होतं आपण अलीकडे सोडलं, आता काय करू आपण,
हा एरर कमी करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला त्याने पुण्याच्या पुढे नेऊन सोडलं म्हणजे काय एरर कमी होईल का? नाही, एरर ॲडच होईल. म्हणजे एरर ऑलवेज ॲडेड, एरर नेहमी ॲड होतो, तो कमी होत नाही, लक्षात घ्या. सो एरर सबट्रॅक्शन करा किंवा ॲडिशन करा, एरर नेहमी काय होणार? ॲडच होणार, लक्षात घ्या. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा ही एक ही किंमत बघा, एची किंमत अशी आहे 2.5 सेंटीमीटर प्लस और मायनस 0.01. ठीक आहे, ही एक किंमत आहे. बी आहे समजा असं 3.5 सेंटीमीटर प्लस और मायनस 0.2 सेंटीमीटर. ठीक आहे, किंवा मी सेंटीमीटर इकडे कॉमन लिहितो दोघांना. ओके, लक्षात घ्या. देन आर इज इक्वल टू ए प्लस बी आपल्याला दिले. सो फाइंड आउट डेल्टा आर कसं येणार. ठीक आहे, डेल्टा आर कसं येणार? एरर इन रिझल्टंट कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण? तर मग यामध्ये काय करणार आहोत आपण? आपल्याला माहिती आहे नेहमी एरर काय होतो? ॲड होतो. ही झाली समजा एची ट्रू व्हॅल्यू, हा झाला एमध्ये एरर, ही झाली बीची ट्रू व्हॅल्यू, हा झाला बीमध्ये एरर. ठीक आहे, मग एरर इन आर डेल्टा आर किती येणार? तर डेल्टा आर ॲडिशन जरी केली तरी पण एररमध्ये काय होते? ॲडिशनच होतो, एरर नेहमी ॲड होतो. सो डेल्टा ए प्लस डेल्टा बी, आणि मग डेल्टा एची किंमत किती आहे? 0.01 प्लस बीची किंमत किती आहे? 0.02. ठीक आहे, सो आन्सर किती येणार? 0.03. हा आला डेल्टा आर. मग आर बरोबर आपण काय लिहू शकतो? आर डॅश प्लस डेल्टा आर प्लस और मायनस वी कॅन से. ठीक आहे, मग ह्या आरची किंमत जर आपण बघितली तर आर बरोबर काय येणार आहे? सो पहिले आपण आर कॅल्क्युलेट करू शकतो का? येस. कसं करणार? आर इज इक्वल टू एची किंमत किती आहे? 2.5 प्लस बीची किंमत किती आहे? 3.5. टोटल किंमत किती येणार? ठीक आहे, जर आपण कॅल्क्युलेट केलं तर टोटल किंमत येणार 6. तर आपण लिहू शकतो आर डॅश म्हणजे ट्रू व्हॅल्यू किती आली? तर ती आली 6, आणि एरर किती आला? तर तो आला 0.3. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये एरर नेहमी ॲड होतो. आता तुम्ही याचं सबट्रॅक्शन जरी केलं असतं, ठीक आहे, एवढं पॉज करून लिहून घ्या. आता समजा तुम्ही या ठिकाणी या दोघांचं सबट्रॅक्शन केलं आहे. ठीक आहे, तुम्ही काय केलं की आर इज इक्वल टू बी मायनस ए केलं. ठीक आहे, किंवा बी मायनस ए करायचं आहे आणि तुम्हाला डेल्टा आर किंवा आरची किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, आपण सबस्ट्रॅक्शन केलं आहे. बीची किंमत सांगा मला, बी किती आहे? बी शुड बी 3.5 आणि ए किती आहे? 2.5. आन्सर किती येणार? ठीक आहे, आन्सर येईल 1. हा आला आर रिझल्टंट आहे ना. मग ह्याच्यामध्ये एरर किती येणार? तर एरर नेहमी या ठिकाणी काय होतो? ॲड होतो. हालाकी तुम्ही बेरीज करा किंवा वजाबाकी करा, एरर नेहमी ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये काय होणार? ॲडच होणार. ठीक आहे, आणि मग डेल्टा एची किंमत किती असेल? तर डेल्टा एची किंमत त्या ठिकाणी आपण लिहिलेली आहे 0.1 आणि 0.02 बीची किंमत. ह्या दोन किंमती कॅल्क्युलेशन केलेलं आहे. किती एरर येतो? 0.3. सो आर इज इक्वल टू किती येणार? तर ट्रू व्हॅल्यू प्लस और मायनस एरर इन रिझल्टंट. ट्रू व्हॅल्यू आहे 1 प्लस और मायनस 0.03. ठीक आहे, हा आला रिझल्टंट. म्हणजे याचा अर्थ असा असतो तुम्ही सबट्रॅक्शन करा अथवा ॲडिशन करा, है ना, एरर मात्र नेहमी काय होणार आहे? ॲड होणार आहे. ठीक आहे, तर ही त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल ही एक क्यूब आहे, V1 याची किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे 3 प्लस और मायनस 0.02. ठीक आहे, सेंटीमीटर क्यूब. दुसरा एक क्यूब आहे, ठीक आहे, V2 बरोबर 5 प्लस और मायनस 0.03 सेंटीमीटर क्यूब. आणि V बरोबर काय दिलं आहे? तर V1 प्लस V2. तर हीची किंमत आपल्याला काढायची आहे विदिन एरर लिमिट. काय विचारलं समजा? विदिन एरर लिमिट. ठीक आहे, कोणाची किंमत काढायची आहे?
व्हीची किंमत काढायची आहे. कशी काढायची आहे? विदिन एरर लिमिट. एवढं पॉज करून तुम्ही आधीचं लिहून घ्या आणि हे न्यूमेरिकल सेकंड बघा कशा प्रकारे आहे. ठीक आहे. तर बघा ठीक आहे. सो ह्या ठिकाणी ह्या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला व्ही बरोबर आपण काय लिहितो, तर ट्रू व्हॅल्यू प्लस ऑर मायनस लिमिट एरर इन दिस व्ही है ना. पहिले व्ही काढू शकतो. तर V1 ची किंमत किती, ह्याला म्हणू आपण V1 ट्रू व्हॅल्यू, हा आला डेल्टा V1, हा आला V2 आणि एरर इन V2. ठीक आहे. कारण सुरुवातीची व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू असते, नंतरचा एरर असतो. ट्रू व्हॅल्यू नंतरचा प्लस और मायनसच्या नंतर जी किंमत आहे ती कोणती, काय असतो, एरर. हा असतो एरर, ही असते ट्रू व्हॅल्यू. आठवते सगळ्यांना? ओके. तर मग आता बघायला सांगा व्ही बरोबर पहिले तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, व्ही बरोबर V1 प्लस V2 दिलं आहे. V1 आणि V2ची किंमत 3 प्लस V2 किती आहे 5. आन्सर किती येणार 8. ही आली व्ही है ना. याच्यामध्ये एरर, मग ही झाली ट्रू व्हॅल्यू. मग डेल्टा व्ही किती येणार, एरर इन व्हॉल्यूम. एरर इन व्हॉल्यूम, व्हॉल्यूममध्ये एरर किती येऊ शकतो. सो एरर नेहमी काय होतो, ॲड होतो. म्हणजे डेल्टा V1 प्लस डेल्टा V2. डेल्टा V1 ची किंमत किती आहे, तर ती आहे 0.02 प्लस और मायनस, सॉरी मायनस नाही फक्त ऑलवेज प्लस. V2 ची किंमत किती आहे 0.03. रिझल्टंट किती येणार, तर रिझल्टंट आला 0.05. सो दिस इज द डेल्टा व्ही. लक्षात घ्या. ठीक. मग व्हॅल्यू कशी लिहिणार आपण, देअर फॉर व्ही बरोबर ट्रू व्हॅल्यू 8 प्लस और मायनस एरर इन द रिझल्टंट 0.05 सेंटीमीटर क्यूब. तर अशा प्रकारे आपण एरर इन ॲडिशन अँड सबट्रॅक्शनमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. एक देण्यात ठेवायचं, तुम्ही वजाबाकी करा अथवा बेरीज करा, तुम्हाला एरर आपल्याला नेहमी काय करावा लागतो, ॲड करावा लागतो. लक्षात घ्या. ठीक आहे. अजून एक छोटंसं मी तुम्हाला न्यूमेरिकल यामध्ये सांगतो आणि त्यानंतर आपण मग डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनकडे जाऊया. ठीक आहे. पॉज करून एवढं लिहून घेत जा. आपल्याला समजा त्या ठिकाणी काय केलंय, एक्झाम्पल बघा. द लेंथ ऑफ रॉड, ठीक आहे, ए ची जी लेंथ दिलेली आहे, ए ची लेंथ किती दिली आपल्याला 3.25 प्लस और मायनस 0.01 सेंटीमीटर. अँड बी ची लेंथ दिलेली आहे 4.19 प्लस और मायनस 0.01 सेंटीमीटर. ओके. आणि विचारलेलं आहे बी इज लॉन्गर दॅन ए बाय, म्हणजे बी हा ए पेक्षा कितीनं लांब आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कसं कळणार, या ठिकाणी आपल्याला बी मधून आणि एचं दोघांचं काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. म्हणजे जर हे कितीनं लॉंगर हे काढायचं असेल तर आपल्याला दोघांचं काय करावं लागेल, सरळ सरळ सबट्रॅक्शन करावं लागेल. ठीक आहे. मग त्यात रिझल्टंट जर काढत असेल, म्हणजे कितीनं लॉंगर हे जर काढत असेल तर आर इज इक्वल टू बी मधून कोण वजा करावं लागेल, ए. ठीक आहे. मग यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, एक आर बी ची किंमत किती आहे 4.19 मायनस ए ची किंमत किती आहे 3.25 है ना. जर आपण कॅल्क्युलेशन याचं त्या ठिकाणी जर केलं तर 9 मधून 5 गेले किती उरले 4. ठीक आहे. त्यानंतर 11 मधून 2 गेले किती उरले 9. 3 मधून 3 गेले किती उरले 0.94. हा आला आर. पण ह्या रिझल्टमध्ये एरर किती येणार आहे, डेल्टा आर इज इक्वल टू, आता मला सांगा इथं केलंय काय आपण, सबट्रॅक्शन. ओके. केलंय काय, सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शनमध्ये एरर किती येतो, तो एरर नेहमी काय करावा लागतो, ॲड करावा लागतो. तो किती येणार आहे, तो येणार आहे, हा झाला डेल्टा ए आणि हा झाला डेल्टा बी. म्हणजे डेल्टा ए प्लस डेल्टा बी. ठीक आहे. डेल्टा ए ची किंमत किती आहे, तर ती आहे 0.01. बी ची किंमत किती आहे, ती आहे 0.01. ॲडिशन करा 0.2. इथे एक लक्षात घ्या, केलंय सबट्रॅक्शन पण एररसाठी मात्र केली काय, ॲडिशन. कारण एरर नेहमी काय होतो, ॲड होतो. ठीक आहे.
तर मग काय येणार आहे? सो डेल्टा आर हा झाला आर. सो रिझल्टंट किती येणार आहे? सो कितीनं लॉंगर आहे? सो बी इज लॉंगर दॅन ए बाय कितीनं? दॅट इज किती येणार आहे? सो आर ट्रू व्हॅल्यू प्लस ऑर मायनस एरर इन आर. सो आरची किंमत किती आलेली आहे? 0.94 प्लस ऑर मायनस एरर सांगा 0.02. ठीक आहे. सो ह्या प्रकारे कितीनं लॉंग येतो? तर एवढ्या किमतीनं त्या ठिकाणी बी हा ए पेक्षा काय आहे? लॉंग आहे. ठीक आहे. तर एवढं पॉज करून लिहून घ्या फास्ट. आपण पुढचं पॉईंट पाहूया, तो म्हणजे एरर इन मल्टिप्लिकेशन अँड ॲडिशन. आणि हाच सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे या अख्ख्या चॅप्टरमध्ये. ओके. ठीक आहे. तर बघा आता इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, इन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ठीक आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि डिव्हिजनमध्ये एररचं नेमकं काय होतं? फॉर एक्झाम्पल की समजा हा आर इज इक्वल टू ए आणि बी यांच्यामध्ये काय आहे? गुणाकार है ना. सो फ्रॅक्शनल एरर इन आर इज किती येतो? फ्रॅक्शनल एरर इन आर इज, ह्या आरमध्ये फ्रॅक्शनल एरर किती येणार? तर फ्रॅक्शनल एरर म्हणजे काय असतो? एरर इन दिस आर रिझल्टंट डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू, ह्या रिझल्टंटमध्ये फ्रॅक्शन एरर किती येणार? हा कसा काढायचा? तर गुणाकारामध्ये ह्या एचा फ्रॅक्शनल एरर घ्यायचा प्लस बीचा फ्रॅक्शनल एरर घ्यायचा. ठीक आहे. यांना पर्सेंटेजमध्ये पण लिहू शकतो आपण, पर्सेंटेजमध्ये पण लिहू शकतो. कसं लिहिणार? डेल्टा आर डिवायडेड बाय आर इंटू 100% इज इक्वल टू, लक्षात येते सगळ्यांच्या? ठीक आहे. असे आपण लिहू शकतो. कशामध्ये? मल्टिप्लिकेशनमध्ये. फॉर एक्झाम्पल असं असेल पी इज इक्वल टू ए बी सी. सो फ्रॅक्शनल एरर इन पी काढायचं आहे तुम्हाला. एक्झाम्पल नंबर सेकंड समजा है ना. सो डेल्टा पी अपॉन पी, पी इज द एरर इन पी. डेल्टा पी म्हणजे काय? एरर कुठं? ह्या पी मध्ये. आणि पी काय आहे? ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू, मग ह्याच्यामध्ये पण काय करणार? डेल्टा ए अपॉन ए फ्रॅक्शनल एरर इन बी, फ्रॅक्शनल एरर इन बी अपॉन बी प्लस. ठीक आहे. अशा प्रकारे लक्षात येते एक सगळ्यांच्या. म्हणजे गुणाकार जरी असला तरी यांच्या फ्रॅक्शनल एररची काय होते? प्रत्येकाची ॲडिशन होते. काय होते? ॲडिशन होते. लक्षात घ्या. ठीक आहे. समजा असं असेल, आता डिव्हिजनचा विचार जर केला तर वेगळं काहीच नाही, असंच आहे. समजा आर इज इक्वल टू ए बाय बी आहे. ॲक्च्युली आहे काय? डिव्हिजन. पण यांच्यामध्ये एरर काढायचा. कसा येणार? सो डेल्टा आर अपॉन आर फ्रॅक्शनल एरर. डेल्टा या ए मधील फ्रॅक्शनल एरर किती येणार? डेल्टा ए अपॉन ए प्लस बी मध्ये किती येणार? डेल्टा बी अपॉन बी. एखाद्याने जर समजा फ्रॅक्शनल एरर जर एखाद्याला कळला नाही तर याच्या आधीचं जे लेक्चर आहे है ना, एरर मेजरमेंट, यामध्ये मी फ्रॅक्शनल एरर काय आहे ते सांगितलेलं आहे. आज आपण त्याचा पुढचा पॉईंट पाहतोय, तो म्हणजे काय? प्रोपागेशन इन एरर, प्रोपागेशन ऑफ एरर. यामध्ये हे फ्रॅक्शनल एरर मी याच्या आधी सांगितलेलं आहे. पर्सेंटेज करायचं म्हटलं तर 100 ने गुणायचं पर्सेंटेजचा सिम्बॉल, 100 ने गुणायचं पर्सेंटेजचा सिम्बॉल, 100 ने गुणायचं पर्सेंटेजचा सिम्बॉल. ठीक आहे. या प्रकारे म्हणजे डिव्हिजन जरी असेल तरी आपण असं लिहू शकतो. म्हणजे जसं गुणाकारात लिहिलंय तसंच डिव्हिजनमध्ये पण आपल्याला लिहिता आलं पाहिजे किंवा लिहावं लागतो. ठीक आहे. जसं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये एरर ॲड होतो तसंच या ठिकाणी डिव्हिजन असो किंवा मल्टिप्लिकेशन असो, फ्रॅक्शनल एररची इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची काय करावं लागते? ॲडिशन करावं लागते. मग प्रश्न पडला असेल, सर जर गुणाकार आणि गुणाकार आणि भागाकार दोन्ही एकत्र असेल तर
मग काय करणार, तिथंही आपण त्या ठिकाणी काय करतो, अशाच प्रकारे त्यांच्या फ्रॅक्शनल एररची ॲडिशन करतो. ती कशी ते पाहूया. पहिलं एवढं पॉज करून लिहून घ्या. ओके. समजा असं असेल P इज इक्वल टू AB अपॉन C. तो फ्रॅक्शनल एरर इन P अपॉन दिस fractional error in P is equal to fractional error in A plus fractional error in B प्लस फ्रॅक्शनल एरर इन C. म्हणजे या सगळ्यांच्या इंडिव्हिज्युअल फ्रॅक्शनल एररची सगळ्यांची काय घ्यावं लागते, बेरीज. हालाकी भागाकार असो, गुणाकार असो किंवा दोन्ही एकत्र असो, है ना. सर मग डाऊट एक आहे काय, की जर समजा यांच्या घातांकाला ऑदर दॅन 1 असेल तर मग बघा यांच्या घातांकाला 1 आहे, 1 ने इथं मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का नाही. यांच्या घातांकाला ऑदर दॅन 1 असेल म्हणजे समजा असं असेल P इज इक्वल टू A² B³ अपॉन C⁴ पॉवर असं असेल तर मग एरर कसा येतो. तर मग या फ्रॅक्शनल एरर इन P अपॉन P इज इक्वल टू हा 2 आहे ना, हा समोर घ्यायचा डेल्टा A अपॉन A लिहायचं, प्लस हा 3 समोर घ्यायचा डेल्टा B अपॉन B लिहायचं, प्लस हा 4 समोर घ्यायचा डेल्टा C अपॉन C लिहायचं. तसे यांचे जे त्या ठिकाणी पॉवरच्या ज्या क्वांटिटी आहेत, घातांकाच्या ज्या क्वांटिटी आहेत त्या पण समोर लिहिल्या होत्या, तसंच यांचे जे पॉवरच्या ज्या क्वांटिटी 2, 3, 4 ह्या सगळ्या काय घ्यायच्या त्यांच्या एररच्या समोर लिहायच्या, फ्रॅक्शनल एररच्या समोर. इथे लक्ष सगळ्यांच्या. तर हे सगळ्यांना कळलं पाहिजे. समजा जर असं असेल तर मग कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mc². सर मग या ठिकाणी काय करणार आहोत, इथे तुम्ही जर फ्रॅक्शनल एरर काढायचं असेल कायनेटिक एनर्जीमध्ये, मला सांगा या 1/2 ही एक फिक्स किंमत आहे, याच्यामध्ये एरर येईल का हो, येणार नाही, कारण ही फिक्स किंमत आहे. याच्यामध्ये एरर येईल का, नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग काय येणार यांच्यामध्ये, हा एररसाठी घ्यायचा नाही, डायरेक्ट काय घ्यायचं डेल्टा M अपॉन M. ठीक आहे. हा 2 समोर येणार डेल्टा C अपॉन C, कारण कॉन्स्टंट आणि फिक्स व्हॅल्यूचे एरर येत नाही. इथे लक्ष सगळ्यांच्या. ओके. समजा असं असेल फॉर एक्झाम्पल पिरियड असेल, ठीक आहे, किंवा व्हेलॉसिटी असेल, है ना. वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत त्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल की दिलेल्या किमतीमध्ये कॉन्स्टंट कोण आहेत कोण नाही, याच्यावरून तुम्हाला ठरवावं लागेल की नेमकं त्याचा एरर घ्यायचा की नाही. पण सर असं कॉन्स्टंट 1/2 कॉन्स्टंट किंमत एरर घ्यायची नाही. समजा असं असेल y इज इक्वल टू 4a अपॉन C किंवा A² अपॉन C असं एरर काढा म्हणजे वायमध्ये, तर डेल्टा Y अपॉन Y 4 कॉन्स्टंट किंमत एरर येणार नाही. इथं मात्र येईल 2 समोर डेल्टा A अपॉन A प्लस डेल्टा C अपॉन C. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एरर कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. ठीक आहे. आता आपण काही न्यूमेरिकल याच्या आधारावर बघूया, म्हणजे तुम्हाला डेफिनेटली लक्षात येईल की एरर नेमके काढायची कसे. न्यूमेरिकल शिवाय लक्षात येणार नाही. ठीक आहे. जस्ट जनरल फ्रेमवर्क तुमच्या लक्षात आलं असेल तर पॉज करून एवढं लिहून घ्या. आपण आता याच्यावरले न्यूमेरिकल बघूया. ठीक आहे. चला तर मग बघूया न्यूमेरिकल. एक्झाम्पल बघा फर्स्टमध्ये पर्सेंटेज एरर ऑफ मास है ना, किंवा मेजरमेंट ऑफ मास इज 2% अँड इन स्पीड इज 3%. आणि विचारलंय काय तर फाइंड आउट पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. ओके. असं आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये दिलेलं आहे. आणि ऑप्शन्स त्या ठिकाणी दिले. समजा ऑप्शन दिले बघा 11%, सेकंड दिले 8%, 5%, 1%. असे काही ऑप्शन्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. एरर कोणामध्ये काढायचं, कायनेटिक एनर्जीमध्ये. त्यासाठी आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. काय आहे कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला,
तो आहे 1/2 mv². ठीक आहे. काढायचं पर्सेंटेज एरर. ओके, मग कसं लिहिणार कायनेटिक एनर्जी आपण. ठीक आहे, दिस इज फ्रॅक्शन एरर इन कायनेटिक एनर्जी. 1/2चा एरर येत नाही. मासमध्ये एरर काय ना डेल्टा एम अपॉन एम. व्हेलॉसिटीचा 2 समोर येणार डेल्टा व्ही अपॉन व्ही. ठीक आहे, ह्याला पर्सेंटेजमध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार कायनेटिक एनर्जी अपॉन कायनेटिक एनर्जी म्हणजे सॉरी फ्रॅक्शन एरर याला कशाने गुणायचं 100 आणि पर्सेंटेज लिहायचं. ह्याचा अर्थ असा होतो पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, इज इक्वल टू ह्याला पण कशाने गुणावं लागेल. जर इकडे 100 गुणिले पर्सेंटेजने गुणलं तर इकडे त्यानेच गुणावं लागेल. ठीक आहे, सो डेल्टा एम अपॉन एम इंटू 100% प्लस 2 डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100%. है ना. म्हणजे तुम्ही ह्याला कसं लिहू शकता. तुम्ही ह्याला असं लिहू शकता पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन मास. पर्सेंटेज एरर याला वाचू कसं शकतो आपण पर्सेंटेज एरर इन मास प्लस 2 जशास तसं पर्सेंटेज एरर इन व्हेलॉसिटी. पर्सेंटेज एरर इन व्हेलॉसिटी. ठीक. मग आता प्रॉब्लेममध्ये दिले आपल्याला काय तर पर्सेंटेज एरर इन मास. मासमध्ये किती दिलं आहे 2%. लिहा 2%. ठीक आहे, इथं 2 जशास तसं. पर्सेंटेज एरर इन व्हेलॉसिटी किती आहे 3%. सो 3%. व्हेलॉसिटी या वी कॅन से स्पीड ऑल्सो. स्पीड आणि व्हेलॉसिटीचा नियर अबाउट. ठीक आहे, मॅग्निट्यूडच्या बाबतीमध्ये एकच अर्थ होतो. ठीक आहे, असं आपण लिहू शकतो. सो आन्सर किती येणार आहे हे 2%. बेत्रिक 6%. सो टोटल आन्सर इज 8%. सो एरर इन कायनेटिक एनर्जी किती पर्सेंट आला 8%. विच ऑप्शन इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. लक्षात घ्या. परत एकदा थोडंसं स्टेप बाय स्टेप परत बघा. ठीक आहे, काय केलं आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतला. पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी काढायचं असेल मी तुम्हाला सांगितलं फ्रॅक्शनल एरर जर 100 मल्टिप्लाय केलं तर आपोआप काय बनतंय पर्सेंटेज एरर. है ना. म्हणजे ह्याला तुम्ही असं लिहू शकता पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन द मास प्लस हे 2 समोर घ्या पर्सेंटेज एरर इन स्पीड. है ना. म्हणजे अशा पद्धतीनं मग आपल्याला पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी काढायचं आहे. माससाठी किती दिलं आहे 2%. 2 जशास तसं. स्पीडसाठी किती पर्सेंट दिलं आहे 3%. सो करेक्ट इज 2 + 6. आन्सर 8. सो दिस ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, पॉज करून एवढं लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. डिस्टन्स दिले तुम्हाला. समजा डिस्टन्स एस इज इक्वल टू 13.8 प्लस और मायनस 0.2 मीटर. ओके, आणि तुम्हाला टाइम दिला आहे 4.0 प्लस और मायनस 0.3 सेकंद. आणि तुम्हाला विचारलंय काय फाइंड स्पीड विदिन लिमिट. स्पीड विदिन लिमिट याचा अर्थ काय होतो की लिमिट सहित तुम्ही लिहा इज किंवा स्पीड विदिन लिमिट इज. ऑप्शन दिले तुम्हाला. समजा 3.45 प्लस और मायनस 0.2. ऑप्शन बी दिला आहे मीटर पर सेकंद. बी दिला आहे 3.45 प्लस और मायनस 0.3 मीटर पर सेकंद. आणि सी दिलं आहे 3.45 प्लस और मायनस 0.4 मीटर पर सेकंद. आणि लास्ट वन दिलं आहे 3.45 प्लस और मायनस 0.5 मीटर पर सेकंद. ठीक आहे, असं तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेला आहे. क्वेश्चन थोडासा लेंदी वाटत असेल. मी लिहिताना पण शॉर्टमध्ये लिहितोय. फुल स्टेटमेंट दिलेली असते हे ना. सो बॉडी ट्रॅव्हल द डिस्टन्स दिस विदिन द टाइम दिस देन द फाइंड आउट द स्पीड ऑफ द बॉडी विदिन लिमिट इज. ठीक आहे, किंवा विदिन एरर लिमिट असे लिहितात. एरर
लिमिट म्हणजे एरर सहित लिहू असं आपल्याला विचारलं जातं. ओके, तर स्पीड म्हणजे काय हो? सो स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम असतो. काय फॉर्म्युला आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ध्यानात असू द्या. ठीक आहे, यामध्ये जर आपण पाहिलं की ही डिस्टन्स आहे तर ही झाली ट्रू व्हॅल्यू, हे झाला एरर इन डिस्टन्स.